हे बटर तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट झालेलं आहे. रंग पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता. सेम जसं आपण बाजारातून बटर विकत आणतो तशाच पद्धतीचे हे बटर फक्त घरातले 1 ते 2 साहित्य वापरून कमीत कमी वेळामध्ये आपण बनवू शकतो. नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या दुनियेत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एकदम बाजारात ज्या पद्धतीचं बटर विकत मिळतं तसे बटर घरी कसं बनवायचं. त्यासाठी मी 1 कप साई घेतलेली आहे. 10 ते 12 दिवसांची मी ही साई जमा करून ठेवली होती. एखादा पॅकबंद डबा असतो त्यामध्ये दुधावरची साई काढायची आणि ती फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची. 10 ते 12 दिवसाची इवन एक महिनाभराची साईसुद्धा व्यवस्थित राहते, अजिबात वास वगैरे येत नाही. अशी मी 10 ते 12 दिवसाची साई साठवून ठेवली होती. मेजरमेंटनी 1 कप साई आहे. ही साई मी फ्रीझरमधनं काढली आणि ती थोडी मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साई मी सर्व काढून घेणार आहे. सगळ्यांना असं वाटतं की वास वगैरे येतो साई जमा करून ठेवली तर. फ्रीझरमध्ये आपण अशा पॅकबंद डब्यामध्ये साई ठेवली ना व्यवस्थित स्टोअर होते, अजिबात वास वगैरे येत नाही. इथं मी साई काढून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेणार आहे. बटर थोडंसं सॉल्टी लागतं त्यासाठी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद. बटर थोडं पिवळसर असतं, त्या रंग येण्यासाठी मी इथं हळद वापरली. तुम्ही फूड कलर वापरला तरी देखील चालेल. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे डब्यामध्ये साई साठवली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि तो यामध्ये घालून घेतले. त्याचबरोबर 2 ग्लास पाणी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरचं भांडं मिक्सरवरती 8 ते 10 मिनटं फिरून घ्यायचं आहे एकसारखं. 1 ते 1.5 मिनटं मिक्सर फिरला की बंद करायचं, पुन्हा 1 ते 1.5 मिनटं फिरवायचं. जवळजवळ 10 मिनटं अशा पद्धतीने मी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं छान असं लोणी जमा झालेलं आहे, बटर जमा झालेलं आहे. कंटिन्यू फिरवल्यामुळे अशा पद्धतीचा गोळा तयार होतो. आणि जर मिक्सरचं झाकण दिलं असेल तर त्यावरती एखादं कापड पूर्णपणे दाबून धरायचं, म्हणजे त्यातलं पाणी देखील बाहेर येणार नाही. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये 3 ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे रूम टेम्परेचरवरचं घेतलं तरी देखील चालेल, नाहीतर फ्रीजमधलं वापरलं तरी देखील चालेल. आता जो लोण्याचा गोळा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता, तो मी आता या पाण्यामध्ये घालून घेणार आहे. हाताने सर्व लोणी जमा करायचं. तसं तर लोणी एका जागी गोळा होतंच, पण थोडंसं जे शिल्लक आहे ते देखील हाताने व्यवस्थित काढायचं आणि या पाण्यामध्ये घालून घ्यायचं. आता हे पाण्यामध्ये यासाठी घालायचं, त्या लोणी एकदा आपल्याला धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं या पाण्यामध्ये मी हे लोणीचा गोळा ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर काढायचं आणि 1 ते 1.5 मिनटं त्यातलं पाणी व्यवस्थित निथळून द्यायचं आहे. हवं असल्यास तुम्ही एखाद्या जाळीवरती जरी हे लोण्याचा गोळा ठेवला तरी देखील चालेल. आता आपण बटर सेट करण्यासाठी एक टीन तयार करून घेऊयात. त्यासाठी मी एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे जो आयताकृती आहे आणि त्यामध्ये मी हा बटर पेपर घालून घेणार आहे. बटर पेपर नसेल तर तुम्ही एखादी प्लॅस्टिकची पिशवी कट करून देखील वापरू शकता किंवा काहीच नाही वापरलं तरी देखील चालेल. आणि अशा पद्धतीचा जर प्लॅस्टिकचा डब्बा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जेवणाचा डब्बा किंवा एखाद्या पातेल्यामध्ये जरी असं बटर सेट केलं तरी देखील चालेल. आता टीन तयार झाला आहे. जे आपण बटर तयार करून घेतलं होतं ते मी टीनमध्ये काढून घेत आहे. त्यानंतर हाताने दाबून मी छान असं बटर तिथे सेट करत आहे, म्हणजे आपल्याला स्क्वेअर आकार मिळून जाईल. जसं आपण बाजारातून विकत आणतो बटर, किती छान आकार असतो त्याचा, तसं मिळण्यासाठी मी असं स्पॅच्युलाने देखील त्याला आकार देऊन घेते, म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल. स्पॅच्युलाने प्लेन केल्यानंतर खूप छान असं फरक दिसतो हाताने करण्यापेक्षा. आणि आता या बटर पेपर वरती फोल्ड करून घेत आहे बटरवर आणि आता टीनचं झाकण लावून घेते आहे मी या डब्याचं. आणि आता हा डब्बा आपल्याला 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. बटर सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवणार असाल तर 1 ते 1.5 तास ठेवलात तरी देखील चालेल. मी 3 ते 4 तासानंतर फ्रीजमधून हा टीन बाहेर काढलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं बटर तयार झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. त्यासाठी मी एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटवरती हा डब्बा असा उलटा केलेला आहे आणि जो बटर पेपर होता तो आपल्याला
आता त्यातून बाजूने काढून घ्यायचा आहे. तुम्ही तसंच ठेवलं तरी देखील चालेल वापरण्यासाठी. मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी हा बटर पेपर सर्व काढून घेत आहे. किती छान असं बटर आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे जे बटर आहे ते जवळजवळ 20 ते 25 मिनटं वर होतं तरी देखील अजिबात मेल्ट झालेलं नव्हतं. आणि आता आपण हे बटर कट करून पाहूयात. मी एका साईडने हे बटर थोडंसं कट करून घेते, म्हणजे छान आपल्याला आयताकृती पीस मिळतील बटरचे, छान प्लेन असे. आणि तुम्ही पाहू शकता किती सहज असे इथं बटर कट होत आहे. एकदम नॉर्मली, जास्त प्रेस देखील करायला लागत नाही आहे. आणि कट होताना तुम्ही पाहू शकता अजिबात असं मेल्ट वगैरे देखील होत नाही आहे. आज आपण पाहिलं किती कमी किमतीमध्ये बाजारात ज्या पद्धतीचं बटर विकत मिळतं तसंच बटर आपण अगदी कमी वेळात घरी बनवलेलं आहे. तुम्हाला जर या बटरची रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा. खूप छान बनून तयार होतं. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.